आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। तालुक्यात वादळी वाऱ्याचा हाहाकार, कुणीकोणूर व आबाचीवाडी घरांची पडझड, पशुधन धोक्यात। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शुक्रवारी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कुणीकोणूर आणि आबाचीवाडी परिसरात मोठे नुकसान केले आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे। वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की कुणीकोणूर आणि आबाचीवाडी येथील अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत। काही ठिकाणी भिंती कोसळून घरांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत। वादळामुळे गोट्याचे नुकसान झाले असून त्यामध्ये गोट्याची असणारी भिंत आणि पत्रा अँगल पडून अनेक जनावरे जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहेत। शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या जनावरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे। या आपत्तीची माहिती मिळताच स्थानिक महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे। विठ्ठलवाडी आणि आबाचीवाडी येथील बाधित शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे। यामध्ये प्रामुख्याने कुणीकोणूर गाव भागातील विठ्ठलवाडीमधील नुकसानग्रस्त शेतकरी असे नंदकुमार विठोबा चव्हाण, पांडुरंग सोमा चव्हाण, गोपीनाथ धनसिंग चव्हाण, नाना आबासाहेब जाधव, ईश्वरा गोपाल तेली, राजेंद्र जयवंत सुतार, ज्ञानेश्वर बापू रामा, भागाबा कोरे, रावसाहेब तुकाराम पाटील, हिम्मत भगवान भोसले, सोपान शिवा सरगर, जयश्री शिवाजी नरळे, बाळासाहेब बापू कोबळ, तोताराम सकाराम चव्हाण, आबाचीवाडी नुकसानग्रस्त शेतकरी असे गणेश आनंदा हासू कोळगुरे, बापू महादू जगू मोटे, शिवाजी भीमराव उपलव, भानुदास शामराव उपलव, बाबासाहेब धोंडीबा धायगुडे, बाळू शामराव उपलव, अण्णासाहेब बाबूराव पडळकर, दिनकर शामराव नामू, कोंडीबा पडळकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने या नुकसान झालेल्या घरांचे आणि जखमी जनावरांचे नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी माजी सरपंच लक्ष्मण पाटील यांनी केली असून त्यांची प्रतिक्रिया पाहूया। काल कुणीकोणूर व पंचकृषीत काल 13 तारीख काल संध्याकाळी साधारणपणे 5 वाजता मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि पावसावरून मोठा सुसाट असा वारा आला आणि या वाऱ्यामध्ये गावातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले। त्याचबरोबर अनेक जनावरे जखमी झालेले आहेत, काही जनावरे अर्धमेली झालेले आहेत। आंब्याच्या बागा तर जवळजवळ पूर्ण आंबे पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहेत। तरी लवकरात लवकर या लोकांना पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी आणि जे उघड्यावर घरी पडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळावं अशी मी विनंती करतो। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।